नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। गड्ड संवर्गातली जे हे भरती निघाली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदांसाठी। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे 22 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर हे जे पद आहे गड्ड संवर्गातलं पद आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीमध्ये तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, उंची वगैरे किती असणार आहे, ग्राउंड किती असणार आहे, लेखी परीक्षा आहे की नाही आहे यामध्ये, आणि असेल तर अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाईची ही गड्ड संवर्गातली भरती निघाली आहे। आणि जागा यामध्ये टोटल 284 जागा आहे यामध्ये। आणि कॅटेगरीनुसार किती जागा आहे, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC ते सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी या भरतीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये तर तुम्हाला नोकरी जे करावं लागणार आहे तर ते पुणेमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण पुणे। बाकी महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म यामध्ये भरता येते, ठीक आहे। तर 10 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये उंची आहे का, तर या मी तुम्हाला आता सांगू देतो उंचीची यामध्ये काही अट नाही। तुमची उंची जरी कमी असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म अप्लाय करता येते। त्याचबरोबर नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, रनिंग वगैरे यामध्ये नाही आहे, ठीक आहे। तर आपलं जे सिलेक्शन आहे तर डायरेक्ट हे लेखी परीक्षावर होणार आहे। या भरतीमध्ये पेपर असणार आहे, पेपरवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर पहा, यामध्ये जे सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे 25, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, म्हणजे टोटल या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, म्हणजे 200 मार्काचा पेपर असणार आहे। 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पेपरसाठी आपल्याला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम यामध्ये आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर एका प्रश्नासाठी जे आहे 5 पर्याय आपल्याला पेपरमध्ये असणार आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 5 पर्याय त्या ठिकाणी येणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे पेपरमध्ये, ठीक आहे। तर तुक्के वगैरे मारले तरी चालते, म्हणजे सांगायचं तेवढं 100च्या 100 प्रश्नावर टिक करून यायचं, कारण की जाहिरातीमध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलं नाही की बा यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून, ठीक आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही। तर जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीची, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे अभ्यासाला लागा सेल्फ स्टडी आतापासून 8-8 घंटे तुम्ही करा, ठीक आहे। आणि या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे प्रस्तावित झालेली आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची जी तारीख आहे तर 22 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दिनांक 10 मे 2025 पर्यंत आहे। आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची जी दिनांक आहे परीक्षेच्या आधी 7 दिवसा अगोदर हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे। परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रश्न प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी प्राप्त करून घेण्यासाठी वेगळ्याच नवीन लिंक ही www.igrmaharashtra.government.in या नोंदणी या वेबसाईटवरून
आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. हॉल तिकीट यावरच आपल्याला माहीत पडणार आहे आणि फॉर्मसुद्धा आपल्याला त्या वेबसाईटवरूनच आपल्याला भरता येणार आहे. आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपल्याला सेंटर जे भेटणार आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये, तर कोणकोणत्या ठिकाणी पेपर असणार आहे, तर पहा पुणेमध्ये पेपर असणार आहे, नागपूरमध्ये पेपर असणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई, कोकण, तर या ठिकाणी जे आहे हा पेपर असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आहे. माजी सैनिकांसाठी यामध्ये फी नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी www.igr.maharashtra.government या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता परीक्षा शुल्क या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या भरतीची. तर यामध्ये वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. तर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 18 ते 45 पर्यंत, प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 पर्यंत, भूकंपग्रस्त 18 ते 45, अंशकालीन 18 ते 55, माजी सैनिकांसाठी बघू शकता माजी सैनिक दिव्यांग असेल तर 18 ते 45, खेळाडूंसाठी 18 ते 43, अनाथ 18 ते 43, स्वतंत्र सैनिकांचे पाल्य 18 ते 45 वर्षापर्यंत. तर एवढी यामध्ये वयोमर्यादा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता जागांचा जर आपण विचार केला तर कॅटेगरीनुसार यामध्ये जागा तुम्ही बघू शकता. SC, ST, OBC, EWS, NTV, ओपन, SBC, SBC किती जागा आहे, तर अनुसूचित जाती SCच्या ज्या जागा आहे 29 जागा आहे, ST कॅटेगरीच्या 13 जागा यामध्ये, आणि विमुक्त जाती अमध्ये 7 जागा आहे. त्याचबरोबर भटक्या जमाती बच्या जागा नाही, आणि भटक्या जमाती क मध्ये 11 जागा आहे, भटक्या जमाती ड मध्ये 10 जागा आहे, विशेष मागास प्रवर्गामध्ये 5 जागा रिक्त आहे, इतर मागास प्रवर्ग 62 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 28 जागा आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे SC-BC साठी 28 जागा, अराखीव खुला 91 जागा आहे, टोटल 284 यामध्ये जागा आहे. आणि यामध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे आहे ग्राउंडने नाही आहे, उंचीची काही अट नाही, आपलं जे सिलेक्शन आहे हे पेपरवर या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे. तर पहा इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर सांगायचं तेवढं टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नासाठी 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे तर 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे. 120 मिनिटामध्ये आपल्याला पेपर सोडायचा आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये बघू शकता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील, आणि दुसरा भाग सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. तर यामध्ये आपल्याला 100च्या 100 प्रश्न टिक करायचा आहे. तर जर जे प्रश्न आपल्याला आले नाही तर त्याच्यावर आपल्याला तुक्के वगैरे सुद्धा या ठिकाणी मारायचे आहे. ठीक आहे. कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली भरती जी आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती ही चालू आहे. ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी करा, पुस्तक वगैरे घेऊन घ्या, सेल्फ स्टडी आतापासून करा. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती.